महत्त्वाची घडामोडी राज्यात नंदुरबार, चंद्रपूर, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवा पसरल्यात। या अफवेमुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्यात, तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पाहूया। नागपुरातील काही पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक लागले। धंतोली परिसरात बॅरिकेड लावून पेट्रोल पंपावर वाहनांचा प्रवेश बंद करण्यात आलाय। ऑइल कंपन्यांनी इंधन पुरवठ्याबाबतच्या नियमात अचानक बदल केले। 21 मार्च पासून पंप चालकांच्या खात्यात इंधनाच्या साठ्यासाठी लागणारी संपूर्ण रक्कम असेल तरच पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे नागपुरातील काही पेट्रोल पंपावर इंधन साठा संपलाय। पेट्रोलचा साठा संपलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। धंतोली परिसरातील हा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी हे बघा, हे बॅरिकेड्स लावलेले आहे जेणेकरून वाहनं जे आहे जे इंधन भरायला येतात ते आत शिरू नये। कालपासून या पेट्रोल पंपवर स्टॉक जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा संपलेला आहे, त्यामुळे बॅरिकेड्स लावून हा संपूर्ण पेट्रोल पंप जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। चंद्रपुरात दुसऱ्या दिवशीही पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे चंद्रपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर लोकांच्या रांगा लागल्या। सकाळपासूनच नागरिक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंप पुढील 4 दिवस बंद राहणार असल्याच्या अफवा उडाल्या होत्या। तर चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठेही टंचाई नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाने हे आवाहन केले। चंद्रपूरच्या पेट्रोल पंपवर मोठ्या रांगा बघायला मिळत आहे। एका अफवेमुळे हे पूर्ण रांगा आता आपल्याला पेट्रोल पंपवर दिसत आहे। आपण बघू शकतो भली मोठी रांगा या ठिकाणी पेट्रोल पंपवर दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे 4 दिवस पेट्रोल पंप बंद राहण्याच्या अफवेमुळे या ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी गर्दी केली। इंधन भरण्यासाठी नंदुरबार, शहादा शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। शहादा शहरातील इतर 3ही पेट्रोल पंप बंद असल्याने एका पेट्रोल पंपावर सर्वाधिक भार आलाय। 4 ते 5 पंप असल्याने 3 पंप बंद दिसले, त्याच्यामुळे स्वस्तिक पेट्रोल पंपवर अचानक गर्दी झाली आणि साध्यात पेट्रोलचा तुटवडा जाणवला। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगुड परिसरात रविवारी रात्री पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली, त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या। वाहनधारकांची झुंबड लक्षात घेत काल दुपारनंतर या कागल आणि मुरगुड परिसरातील काही पेट्रोल पंप चालकांनी आपले पेट्रोल पंप बंद ठेवणं पसंत केलं। मात्र सायंकाळी या प्रकारची गंभीर दखल जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी घेतली। साठा असूनही बंद असलेले पेट्रोल पंप तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी पेट्रोल पंप चालकांना दिले।